नाते आणि समाज मनाची चौकट मोडून एकत्र आलेल्या सावत्र आई आणि मुलाच्या अनैतिक संबंधांचा अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी शेवट बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे झालाय। या प्रकरणात आधी मुलानं विष प्राशन करून आत्महत्या केली, तर त्यानंतर प्रियकराच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्यानं सावत्र आईनंही गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे। या घटनेमुळे केज आणि अंबाजोगाई परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार केज तालुक्यातील एका गावातील 40 वर्षीय व्यक्तीचा पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झाला होता। त्यानंतर सुमारे 4 वर्षापूर्वी त्यांनी दुसरे लग्न केले होते। दरम्यान पहिल्या पत्नीपासून असलेला 21 वर्षीय मुलगा आणि त्याची सावत्र आई यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले। हे संबंध इतके टोकाला गेले की काही दिवसांपूर्वी दोघेही घरातून पळून जाऊन थेट तेलंगणा राज्यात गेले होते। पत्नी आणि मुलगा दोघेही बेपत्ता झाल्यानंतर संबंधित व्यक्तीनं पोलिसात तक्रार दाखल केली होती। पोलिसांनी तातडीनं तपास सुरू करत मोबाईल फोन ट्रॅकिंगच्या आधारे दोघांचा शोध घेतला। यानंतर पोलिसांनी तेलंगणातून दोघांना ताब्यात घेतले। मात्र आपले संबंध उघड झाल्याच्या भीतीनं आणि मानसिक नैराश्यातून मुलानं विषारी औषध प्राशन केल्याचं समोर आले। त्याची प्रकृती खालावल्यानं त्याला अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते। मात्र 4 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। आपला प्रियकर जो नात्यानं सावत्र मुलगा होता, त्याच्या मृत्यूची बातमी समजताच संबंधित महिलेला तीव्र धक्का बसला। हा आघात सहन न झाल्यानं तिनं रुग्णालय परिसरातच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली। रुग्णालयाच्या आवारात मृतदेह आढळताच वैद्यकीय अधिकारी तातडीनं घटनास्थळी पोहोचले आणि पोलिसांना माहिती देण्यात आली। घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी तपासाचा आदेश दिले। त्यानुसार पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करण्यात आला। सध्या या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। मुंबई तकसाठी रोहिदास हातागळे, बीड।